15 भाज्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये व त्यांची माहिती. बाळांनो, हे आहे स्पिनॅच. स्पिनॅचला मराठीत पालक म्हणतात. पालक ही एक हिरवी पालेभाजी आहे. ती खूप पौष्टिक असून त्यात लोह आणि जीवनसत्वे भरपूर असतात. ती शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. बाळांनो, हे आहे टोमॅटो. टोमॅटोला मराठीत टोमॅटो म्हणतात. टोमॅटो हे लाल आणि रसाळ पौष्टिक फळभाजी आहे. याचा वापर सॅलड, सॉस आणि भाजीमध्ये केला जातो. यात भरपूर जीवनसत्वे असतात आणि ते आरोग्यासाठी चांगले आहे. बाळांनो, हे आहे पोटॅटो. पोटॅटोला मराठीत बटाटा म्हणतात. बटाटा ही एक सामान्य मूळ भाजी आहे. याचा वापर फ्राईज, चिप्स आणि भाजीमध्ये केला जातो. यात कार्बोहायड्रेट भरपूर असतात आणि ते ऊर्जा देतो. बाळांनो, हे आहे ऑनियन. ऑनियनला मराठीत कांदा म्हणतात. कांदा ही एक सामान्य भाजी आहे जी स्वयंपाकात वापरली जाते. याला तीव्र वास आणि चव असते. याचा वापर सॅलड, भाजी आणि अनेक पदार्थांमध्ये केला जातो. तो आरोग्यासाठी चांगला आहे. बाळांनो, हे आहे ब्रिंजल. ब्रिंजलला मराठीत वांगी म्हणतात. वांगी ही एक पौष्टिक भाजी आहे जी रक्तातील शुगर नियंत्रित करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि पाचन क्रिया सुधारण्यास मदत करते. बाळांनो, हे आहे क्युकंबर. क्युकंबरला मराठीत काकडी म्हणतात. काकडी हे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. यात 95% पेक्षा जास्त पाणी असते आणि ते विटामिन के, सी, पोटॅशियम व फायबरचा चांगला स्रोत आहे. बाळांनो, हे आहे पंपकिन. पंपकिनला मराठीत भोपळा म्हणतात. भोपळा ही मोठी, गोल आणि नारंगी रंगाची भाजी आहे. याचा वापर सूप, भाजी आणि गोड पदार्थांमध्ये केला जातो. यात जीवनसत्वे ए, सी, ई आणि फायबर भरपूर असतात आणि ते आरोग्यासाठी चांगले आहे. बाळांनो, हे आहे कॅरोट. कॅरोटला मराठीत गाजर म्हणतात. गाजर हे ए, सी आणि के जीवनसत्वे, पोटॅशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे, जे डोळ्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. बाळांनो, हे आहे पीस. पीसला मराठीत वटाणे म्हणतात. वटाणा हे छोटे, गोल आणि हिरवे दाणे असतात. यांचा वापर भाजी, पुलाव, समोसा आणि पराठे यांसारख्या विविध पदार्थांमध्ये चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी वापरला जातो. बाळांनो, हे आहे कॅप्सिकम. कॅप्सिकमला मराठीत शिमला मिरची म्हणतात. शिमला मिरची ही रंगीत भाजी आहे जी हिरवी, लाल आणि पिवळी रंगात मिळते. शिमला मिरचीचा वापर प्रामुख्याने भाजी, सॅलड, चायनीज पदार्थ, पिझ्झा आणि पास्ता मध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असून यात विटामिन सी, ए आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. बाळांनो, हे आहे बिटर गॉर्ड. बिटर गॉर्डला मराठीत कारले म्हणतात. कारले हे चवीला कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यात विटामिन सी असते आणि ते पचन सुधारण्यास मदत करते. तसेच ते रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त आहे.
बाळांनो, ही आहे कॉलीफ्लावर. कॉलीफ्लावरला मराठीत फुलगोबी म्हणतात. फुलगोबी ही पांढऱ्या रंगाची फुलासारखी भाजी आहे. तिचा वापर भाजी, सूप आणि नाश्त्यामध्ये केला जातो. ती जीवनसत्वांनी भरपूर आहे आणि आरोग्यासाठी चांगली आहे. बाळांनो, हे आहे कोरिअँडर. कोरिअँडरला मराठीत कोथिंबीर म्हणतात. कोथिंबीर ही एक हिरवी पालेभाजी सारखी वनस्पती आहे. तिचा वापर अन्नाला चव आणण्यासाठी आणि सजावटीसाठी केला जातो. तिचा सुगंध ताजा असतो आणि ती पचनासाठी चांगली आहे. बाळांनो, हे आहे कॅबेज. कॅबेजला मराठीत कोबी म्हणतात. कोबी ही हिरवी पालेभाजी आहे ज्याचा पानांचा घोस असतो. तिचा वापर सॅलड, भाजी आणि सूप मध्ये केला जातो. ती जीवनसत्वांनी भरपूर असून आरोग्यासाठी चांगली आहे. बाळांनो, हे आहे जिंजर. जिंजरला मराठीत आले म्हणतात. आलं ही एक मूळ भाजी आहे ज्याची चव आणि सुगंध तीव्र असतो. याचा वापर स्वयंपाकात आणि चहात केला जातो. यात औषधी गुणधर्म आहेत आणि ते पचनासाठी मदत करते. So friends, thanks for watching. Like and subscribe for more videos.